हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने झटपट बनणारं ब्रेडच्या पुडिंगची रेसिपी। एकदम गरमीमध्ये थंडगार ही ब्रेडची पुडिंग घरात नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करण्यासाठी रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये इथे मी अमूलचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर। तर हा 1 लिटर दुधाला व्यवस्थितपणे आधी इथे तापवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून दुधाला आधी मी तापवून घेतलं। दूध छान तापल्यानंतर मी त्याला एकदा स्टर करून घेतलं। हे कढईच्या तळाशी लागलं नाही पाहिजे, ह्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणून दूध सारखं इथे मी स्टर करत राहिली होती। आता इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कोणतीही कस्टर्ड पावडर जी मार्केटमध्ये मिळते ती इथे आपल्याला वापरायची आहे। तर मी 1 लिटर दुधासाठी इथे 4 चमचे कस्टर्ड पावडरचे घेतलेले आहेत। आता तुमची जी आवडीची कस्टर्ड पावडर असेल ती इथे यूज करा। जर अर्धा लिटर दुधाचं बनवत असाल तर 2 चमचे आणि जर का 1 लिटर बनवायचं असेल तर 4 चमचे इथे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे। तर ह्या कस्टर्ड पावडर मध्ये हे जे तापवलेलं दूध आहे ना ते थोडंसं मी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलं, म्हणजे जेव्हा मी ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकेन तेव्हा त्याचे लम्प्स नाही पडणार, ह्याच्यासाठी ही प्रोसेस करायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून दुधाला मी थोडंसं आटवून घेतलं, म्हणजेच त्याला थोडं घट्ट करून घेतलं। हे करत असताना सारखं दूध स्टर करत राहिली। तर हा जो मी इथे चमचा दाखवला आहे त्या चमच्याने इथे मी 3.5 चमचा साखर घेतली होती। आता तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढी इथे आपल्याला साखर वापरायची आहे। जर घरातला नॉर्मल टीस्पून वापरत आहे तर 6 चमचे साखर घ्यायची आहे आणि जर मोठा चमचा असेल तर 3 ते 3.5 चमचा साखर इनफ आहे। ती का इनफ आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन। आता साखर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची या दुधामध्ये आणि दुधाला आता आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे। जर 1 लिटर दूध आहे तर तो आपल्याला अर्धा लिटर दूध करायचं आहे। एवढं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। साइड बाय साइड जेवढी मलाई असेल ती सुद्धा इथे एकत्र करून दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। दूध आता आटल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण तयार केलं होतं ना ते टाकत होती। पण हे मिश्रण टाकत असताना ना माझ्या दुधामध्ये इथे गाठी म्हणजेच लम्प्स तयार होत होते। तर हे मला कळलं नाही की असं हे का झालं। तर मी पुन्हा थोडंसं दूध जे आहे ना ते कस्टर्ड पावडरच्या मिश्रणामध्ये टाकून त्याला पुन्हा एकदा लिक्विडी फॉर्ममध्ये केलं आणि पुन्हा ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता असं जर का झालं तर पुढे काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। काय करायचं ते तुम्ही लास्टपर्यंत बघा। कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान मिक्स झाल्यानंतर दूध आणखीन 5 मिनिटं मीडियम टू स्लो फ्लेमवरती कुक करून घ्यायचं, म्हणजेच दुधाला आणखीन घट्टपणा येणार आणि आपल्याला इथे थिक दूध लागणार आहे। तर हे कस्टर्ड दूध मी व्यवस्थितपणे सारखं असं मिक्स करत राहिली आणि ह्याला पूर्णपणे आटवून घेतलं। जेवढं मला घट्टसर पाहिजे होतं तेवढं मी ह्याला घट्ट करून घेतलं। हे कस्टर्डचं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं होतं। मग मी ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर टाकली। वेलची पावडर टाकायची तर टाकू शकता, ऑप्शनल आहे, पण टाकलं तर फ्लेवर चांगलाच येतो। नसेल टाकायचं आहे ते इथं तुम्ही 1 ते 2 बूंद केवडा एसेन्स टाकला तरीही चालेल किंवा व्हॅनिला एसेन्स टाकला तरीही चालेल। आता मी व्यवस्थितपणे दुधामध्ये लम्प्स घालवण्यासाठी असं त्याला कंटिन्यू फेटत राहिली, पण त्याच्याने काही झालं नाही। गॅस बंद केला आणि मी हे दूध पूर्ण थंड करून घेतलं। आता सेकंड प्रोसेसमध्ये मी इथे ब्रेडची स्लाइस घेतली आहे। ब्रेडच्या स्लाइसेसचे जे कॉर्नर्स आहेत, जे किनार आहे त्याला कट करून घेतलं। थर्ड प्रोसेसमध्ये एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। अमूलची जी फ्रेश क्रीमचा छोटा डब्बा आहे तो 68 रुपीजवाला तो इथे मी घेतला होता आणि तो पूर्ण डब्बा इथे मी वापरलेला आहे। जर तुम्ही कमी बनवत असाल तर इथे तुम्ही कमी वापरली फ्रेश क्रीम तरीही चालेल किंवा घरातली मलाई वापरली तरीही चालेल। आता ह्याच्यामध्ये मी इथे मिल्कमेड टाकून घेतलं। तर समजा 1 वाटी फ्रेश क्रीम असेल ना तर त्याच्यामध्ये पाव वाटी मिल्कमेड टाकायचं आहे। सुरुवातीला मी दुधामध्ये भरपूर साखर टाकलेली होती, त्यासाठी मी इथे मिल्कमेडचा वापर थोडा कमी करत आहे। ही फ्रेश क्रीम आणि मिल्कमेडला व्यवस्थितपणे म्हणजेच कंडेन्स मिल्कला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। जेवढं होईल तेवढं बीट करायचं ह्याला आणि ह्याचं थोडंसं फ्लफी असं बॅटर तयार करून घ्यायचं किंवा ह्याला असंच ठेवलं तरीही चालेल किंवा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून ह्याला थोडंसं फिरवून घेतलं आणि वापरलं तरीही चालेल। मी पुडिंगला इथे असेंबल करणार आहे, म्हणजेच मांडणी करणार आहे। तर मांडणीसाठी मी इथे केक टिनचा डब्बा घेतलेला आहे स्क्वेअरचा आणि त्यामध्ये हे जे साईड म्हणजे किनार कट केलेली जी ब्रेड आहे ना ती पहिला ठेवून घेतली। प्रिफर करा की तुम्ही इथे स्क्वेअरचंच भांडं यूज कराल आणि जेवढं मोठं भांडं असेल ना जेवढे तुम्ही ब्रेडचे स्लाइसेस ठेवणार असाल ना तेवढंच भांडं इथे आपल्याला हवं आहे। आणि त्याच्यावरती जी कस्टर्ड मिल्क तयार करून घेतलं होतं ना ते टाकून घेतलं।
तर तुम्हाला या कस्टर्ड मिल्कमध्ये इथे कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या दिसत नाही आहे. तर असं का झालं, तर मी ह्याला एकदा मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घेतलं होतं, त्यामुळे हे एकदम फ्लफी असं बॅटर तयार झालं. व्यवस्थितपणे मी एकदा टाकून घेतलं पूर्ण ब्रेडवरती. त्यानंतर जे फ्रेश क्रीम आणि कंडेन्स मिल्कचं बॅटर होतं ना, ते सुद्धा मी ह्याच्यावरती छान लावून घेतलं. थोडी डिझाईन काढा किंवा कसंही टाका, पण टाकून घ्या. कस्टर्ड मिल्क कंजूसी न करता व्यवस्थितपणे भरपूर टाकायचं आहे, कारण की ॲक्च्युअल चव त्या कस्टर्ड मिल्कमुळेच येते. मग ह्याच्यावरती थोडेसे काजू, बदाम, पिस्ता, जे तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते टाकून घ्यायचे. मग त्याच्यावरती पुन्हा एकदा ब्रेडचे स्लायसेस लावून घ्यायचे. तर मी इथे 4 ब्रेडचे स्लायसेस आधी लावले होते. माझ्या केक टिनमध्ये तेवढेच इथे ब्रेडचे स्लायसेस बसत आहेत. मग मी अजून 4 त्याच्यावरती लेअर लावून घेतली आणि त्यावरती पुन्हा जे कस्टर्ड मिल्क इथे तयार केलेलं होतं ना, ते व्यवस्थितपणे टाकून घेतलं. इथे भरपूर कस्टर्ड मिल्क टाकायचं आहे. कस्टर्ड मीठ भरपूर टाकल्याने हे जे ब्रेड्स आहेत ना, ते सगळं शोषून घेतं, म्हणून इथे आपल्याला भरपूर कस्टर्ड मिल्कचा यूज करायचा आहे. त्याच्यानेच ते खूप टेस्टी बनणार. कस्टर्ड मिल्क भरपूर टाकून घेतल्यानंतर मी ह्याच्यावरती पुन्हा फ्रेश क्रीम आणि कंडेन्स मिल्कचं जे बॅटर तयार करून घेतलेले ना, ते व्यवस्थितपणे ह्याच्यावरती स्प्रेड करून घेतलं. ही माझी टॉपची लेअर आहे. तर ह्याच्यावरती मी भरपूर सारं व्हाईटवालं जे मिश्रण आहे ना, ते स्प्रेड केलं आणि ह्याच्यावरती भरपूर सारं काजू, बदाम, पिस्ता जे काही टाकायचं आहे ते व्यवस्थित टाकून घेतलं, बारीक चॉप केलेलं. आता ही पुडिंग इथे रेडी झालेली आहे. तर मी ह्याच्यावरती बटर पेपर लावलं आणि 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ह्याला थंड करण्यासाठी ठेवलं. 4 ते 5 तासानंतर ही पुडिंग इथे पूर्णपणे रेडी झाली खाण्यासाठी. आता ह्या पुडिंगला मी इथे सर्व केलेलं आहे. ही पुडिंग घरामध्ये नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी ते एकदम डिलिशियस अशी लागते. आजची तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.